Good morning students. Today we are going to learn the remaining part of our first lesson. In previous class we learned related with subject and predicate. How to identify subject and how to identify predicate. In previous period we learned that. Okay? In today's period we are going to learn one question related with that first topic. Okay? Look here. Divide each of the following sentence into subject and predicate by putting slash. Okay? The question is basically like this. We have to divide subject and predicate. Okay? Here are some sentences given. Okay? या ठिकाणी काही वाक्य दिलेले आहेत, त्यामध्ये आपल्याला कर्ता आणि जो विधेय आहे प्रिडिकेट आहे ते आपल्याला काय करायचं आहे, सेपरेट करायचं आहे. तर सुरुवातीला आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहू. लेट्स सी द फर्स्ट एक्झाम्पल. ओके, द कॅरेज इज ॲट द डोर. ओके, लुक हियर, द कॅरेज इज ॲट द डोर, फुल स्टॉप. In this example we can easily find out or divide subject and predicate. दिलेल्या वाक्यामध्ये आपण सहजपणे सब्जेक्ट आणि प्रिडिकेट आयडेंटिफाय करू शकतो आणि आपल्याला काय करायचं, आयडेंटिफाय करून ते काय करायचं, डिवाइडेड करायचं, सेपरेट करायचं. डिवाइड म्हणजे काय, सेपरेट करणे. ओके, डिवाइड सेपरेट आणि स्लॅश देऊन. ओके, इन फर्स्ट एक्झाम्पल द कॅरेज. द कॅरेज काय आपला सब्जेक्ट आहे. यस, लक्षात राहील. आणि त्यानंतरचा जो पुढचा पार्ट आहे तो काय आपला प्रिडिकेट. इज ॲट द डोर, प्रिडिकेट. लक्षात राहील कशा पद्धतीने आपण केलेला आहे. सब्जेक्ट जो आपला काय आहे द कॅरेज. द कॅरेज काय आपला सब्जेक्ट म्हणजे माल वाहतूक करणारी गाडी. कॅरेज म्हणजे आपण गुड कॅरियर आपण नाव ऐकलेलं असतं एखाद्या व्हेकलवर, वाहनांवर. तसं कॅरेज म्हणजे काय, चार चाकी माल वाहतूक करणारी मोटार. ओके, द कॅरेज इज ॲट द डोर. तर प्रिडिकेट काय आहे, इज ॲट द डोर. ओके, अँड सब्जेक्ट द कॅरेज. ओके, आय होप यू कॅन इझिली अंडरस्टँड हाऊ टू आयडेंटिफाय द सब्जेक्ट अँड प्रिडिकेट अँड divide them into two parts with the help of slash. असं slash घेऊन तुम्ही हे करू शकता. In the first example we divide in two parts. Okay, now the second example. London is on the Thames. It is one river name, Thames. Thames काय, एका नदीचं नाव आहे which is situated in London. कुठे आहे ती, लंडन मध्ये आहे. ओके, रिमेंबर दिस, लंडन इज ऑन द थेम्स. दॅट मीन्स लंडन, दॅट सिटी इज सिच्युएटेड ऑन द बँक ऑफ थेम्स. ओके, लंडन हे शहर थेम्स या नदीच्या काठावर वसलेलं आहे. ओके, लाईक दॅट. नाउ वी हॅव टू डिवाइड दिस एक्झाम्पल, दिस सेंटेन्स इनटू टू पार्ट्स. फर्स्ट वन इज सब्जेक्ट अँड सेकंड वन इज प्रिडिकेट. चला तर आपण करूया. फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट मध्ये सब्जेक्ट म्हणजे कर्ता. आता यामध्ये काय मेन आहे आपला कर्ता, लंडन. ठीक आहे, दॅट इज द वन सिटी नेम अँड दॅट इज सब्जेक्ट. ओके, अँड द रिमेनिंग पार्ट ऑफ दॅट इज प्रिडिकेट. प्रिडिकेट. डू यू गेट दैट? इट्स व्हेरी इजी. सब्जेक्ट and predicate. With the help of slash you can use also slash. तुम्ही slash पण लिहू शकता. Okay, when you are writing the answer the same question, that time you can write the same question downside and then slash it or underline it. Okay, with the help of like this slash. Okay, slash करू शकता तुम्ही अशा पद्धतीने. slash स्लॅश करणे म्हणजे सेपरेट करणे, डिवाइड केलं आपण सब्जेक्ट आणि प्रेडिकेट. ओके, ज्यावेळेस तुम्ही याचं उत्तर लिहिणार असाल तर हे काय करणार, वेगळ्या भागामध्ये खाली लिहिणार आणि त्यानंतर हे करणार. ओके, नाउ द थर्ड एक्झाम्पल इज हियर. अब्दुल हॅज गॉन. अब्दुल हॅज गॉन. दिस इज द थर्ड एक्झाम्पल, थर्ड सेंटेन्स. नाउ इन दिस एक्झाम्पल अब्दुल इज सब्जेक्ट अँड हॅज गॉन इज अ प्रेडिकेट. सब्जेक्ट काय आहे आपला, अब्दुल, आणि प्रिडिकेट काय आहे, हॅज गॉन. ओके, नाउ द नेक्स्ट एक्झाम्पल. Rama was punished.
Rama was punished. Okay, slash इथे पण यूज करा. Rama was punished. In this example, subject. Tell me, subject. Yeah, good. Rama is subject and was punished. It is predicate. Okay, divide it with the help of slash. Now the next example is here. Some bad boys smoke cigarette. Some bad boys smoke cigarette. In this example, you can easily divide it subject and predicate. Okay, in this example, some bad boys, it is subject. Okay, some bad boys and smoke cigarette. Smoke cigarette, that is the predicate. Predicate, we learned that the information related with subject, that is the predicate. In short, आपण कालच पाहिलं की कर्त्याविषयी जी दिलेली माहिती असते त्याला आपण काय म्हणतो, predicate. Okay, P for predicate. Remember this, P for predicate sorry, and S for subject. Okay, S for subject, look here, and P for predicate. It's very important. S for subject and P for predicate. I write here in short form. Okay, predicate. Predicate. P for predicate and S for subject. Remember this. Okay, P for predicate. Now next example. He goes to church on Sundays. He goes to church on Sundays. In this example, there is one subject. You can easily find. Yes, good. Okay, and that is he. He is subject, and the remaining part, that is the predicate. You can write here P for predicate. Okay, or you can write also in full form predicate also. Now next, the village master taught his little school. In this example, the village master. Okay, look here, in subject 1, 2, 3 words come. The village master, look here, the village master, it is a subject. बघा, कर्ता म्हणून 3 शब्द वापरलेले आहेत. विलेज नाउन आहे, मास्टर सुद्धा नाउन आहे, पण यांचं कंबाईन नाउन आहे, संयुक्त नाम आहे. हा पूर्ण काय आपला सब्जेक्ट आहे. द विलेज मास्टर, ओके, taught his little school. Taught his little school, that is the predicate. You can write here P, and with the help of slash you can divide these two parts. Now the next example is here, a barking sound. A barking sound the shepherd hears. Okay, this is the different type of sentence. बघा, याची स्टार्टिंगच कशाने झालेली आहे, फ्रेज ने झालेली. फ्रेज म्हणजे काय, वाक्यांश. बघा, that is a group of words which gives incomplete sense. That means does not have complete sense. फ्रेज म्हणजे काय की ज्याला पूर्ण अर्थ नसतो, ग्रुप ऑफ वर्ड्स असतो पण पूर्ण अर्थ व्यक्त करतो का नाही. तर अशी स्टार्टिंगच आपली कशाने झालेली आहे, फ्रेजने झालेली आहे. त्यानंतर आलेला आहे आपला सब्जेक्ट आणि त्यानंतर वर्ब. पण या अशा सेंटेन्सचं जर आपल्याला क्लासिफिकेशन करायचं किंवा डिवाइड करायचं, तर सेपरेट करायचं असेल तर केअरफुली करायला पाहिजे. याच्यामध्ये सब्जेक्ट साठी आपण काय करतो, व्हॉट ने किंवा हु ने जर आपण वर्बला क्वेश्चन विचारला तर आपल्याला सब्जेक्ट मिळतो. हु हियर्स शेफर्ड, लक्षात आलं. हु डज हियर, ओके, हु डज हियर. आता कोणी ऐकला, द शेफर्ड. पुढचं आपण हे वाक्य आपण जर याला क्वेश्चन विचारला हुने किंवा व्हॉट ने, तर आपल्याला सब्जेक्ट मिळतो. तर आपल्याला काय मिळालं, सब्जेक्ट. Who does hear a barking sound? Who does hear a barking sound? कोणी ऐकला barking sound चा, आपल्याला आन्सर मिळालं the shepherd. मग आपला सब्जेक्ट काय झाला या ठिकाणी, a shepherd, सॉरी the shepherd. सब्जेक्ट आपला झाला the shepherd. And remaining part जो आहे, phrase plus verb, phrase plus verb. Okay, remember this.
फ्रेज प्लस वर्ब काय आहे आपला प्रिडिकेट आहे, लक्षात असू द्या. आपण आयडेंटिफाय सब्जेक्ट कसा केला, आयडेंटिफाय सब्जेक्ट कसा केला की वर्बला हु किंवा व्हॉट ने क्वेश्चन विचारला, कशाने व्हॉट किंवा हु ने क्वेश्चन विचारला ज्यावेळेस आपण, त्यावेळेस आपल्याला काय मिळतो सब्जेक्ट मिळतो. काय मिळतो आपल्याला सब्जेक्ट मिळतो. ज्यावेळेस आपण व्हॉट किंवा हु ने आपण काय करतो क्वेश्चन विचारतो, कशाला मेन व्हर्बला. मेन व्हर्बला आपण ज्यावेळेस विचारतो क्वेश्चन, मेन व्हर्बला ज्यावेळेस क्वेश्चन विचारतो व्हॉट किंवा हु ने, त्यावेळेस आपल्याला काय मिळतो सब्जेक्ट. ओके, I hope you can easily understand this sentence, and that is the new type of that sentence, okay, which starts with phrase. Now the next, into the street the piper stepped. Okay, the same example is here also. Into the street, into the street predicate. Stepped कोण आहे, याला स्टेपला या व्हर्बला जर आपण विचारलं प्रिडिकेटला तर आपल्याला उत्तर मिळेल द पायपर, दॅट इज द सब्जेक्ट. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल और लास्ट एक्झाम्पल, माय न्यू वॉच कीप्स गुड टाइम. माय न्यू वॉच कीप्स गुड टाइम. इन दिस एक्झाम्पल माय न्यू वॉच that is the subject, okay, and keeps good time, that is the predicate. In this way you can easily solve the dividing or separating subject and predicate. Okay, I hope you can easily understand all the example related with this question. The remaining part of this lesson we will see in next video. Thank you.